तर मित्रांनो भरपूर पाऊस सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही सकाळपासून भात लावत होतो तर एवढाच ते भात कोपरा दिसतो. स्वागत आहे तुमचं आमच्या या व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आम्ही जातो आहे आता शेताकडे. तुम्ही बघू शकता आम्ही नाश्त्यासाठी पण बनवून घेतलं आहे. तर मित्रांनो आता मी जातो शेताकडे भात लावायला. जे भात लावायला सुरुवात केली होती ना ती पूर्णपणे आज संपणार आहे मित्रांनो. तर आमच्यासाठी पण हा चांगला दिवस आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर आम्ही दाखवणार आहोत आमचा माळ किती लांब आहे. ठीक आहे मित्रांनो. हा बघा हा आमच्या माळाकडे जायला रस्ता आहे आणि इथून मित्रांनो जवळजवळ अजून 3-4 किलोमीटर जावं लागेल आम्हाला. तेव्हा ते आमचे तिकडे माळामध्ये पोहोचू शकतो आम्ही तिकडे. मित्रांनो बायको माझी थकले चालून आणि माझ्यावर आता ती रग करते. काय एवढे लांब माळ करून दिला आम्हाला. चालून थकले ती. मित्रांनो चालून आम्ही खूप थकलेले आहोत. तरी पण आमचा माळ काही येत नाही कारण की भरपूर लांब माळ आहे आणि चालून थकल्यानंतर इथे पोहोचल्यानंतर मित्रांनो काम करायची जरा पण इच्छा राहत नाही. पण नाईलाज आहे, काही ऑप्शन नाही दुसरा, काम तर करावंच लागेल. पण अजून भरपूर लांब आहे माळ आमचा. पोहोचायला पण खूप टाईम लागेल. रस्ता बघू शकता, रस्त्याला पाणी आहे पूर्णपणे. हा असा रस्ता आहे. मित्रांनो अखेर आता आम्ही 10 ते 15 मिनटं होऊन गेलेत, म्हणजे ऑलमोस्ट 20 मिनटं झालेलं आहेत आणि आम्ही आत्ता माळामध्ये एंटर झालेलो आहोत. पण तरी पण अजून इथून मित्रांनो थोडंसं लांबच्या अंतरावर आमचा माळा आहे. तिथं आता थोड्याशा 5 मिनटांनी पोहोचूया आम्ही. मित्रांनो फायनली आता आम्ही माळामध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो हाच आहे आमचा माळ. याच्यामध्ये आम्ही उडीद पेरलेला आहे आधीच आणि तो छोटा उंगून पण निघाला आहे. आणि मित्रांनो याच्या साईडला म्हणजे याच्या पलीकडे मित्रांनो एक शेत आहे, ते लावायचं राहिलेले आहे. ते लावल्यानंतर आम्हाला सुट्टी मिळेल. तर मला वाटतं ते जवळजवळ 2-2.5 वाजतीलच. पण आता सगळ्यात आधी मित्रांनो आम्ही नाश्ता करणार आहोत. नाश्ता केल्यानंतरच कामाला जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे आहे आमची झोपडी, जी माळामध्ये आमच्या आई वडिलांनी बनवून ठेवलेली आहे. आणि अजून एक आहे मित्रांनो, ती बघा मित्रांनो त्या पलीकडे तुम्हाला दिसत असेल, ती पण एक झोपडी आहे. ती या झोपडीपेक्षा मोठी झोपडी आहे मित्रांनो. तर आता सध्या आम्ही याच्यात बसून नाश्ता करणार आहोत. त्याच्यानंतरच आम्ही मित्रांनो कामाला जाणार आहोत. ठीक आहे. तर आज आमची मित्रांनो जी आहे ना, म्हणजे ते आपण भात लावायला घेतो ना, ती त्याला बोलतात जी आवणी पूर्णपणे आज होणार आहे. तर आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आणि इथली आवणी झाल्यानंतर मित्रांनो एक जंगलात आमची म्हणजे या साईडला मित्रांनो अजून एक पलाट आहे. त्या पलाटामध्ये 4-5 शेतं आहेत, ती लावायची बाकी राहिलेत. पण त्याला अजून टाईम आहे. ते रोप आहे ते अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे. तर मग मला वाटतं त्याला 4-5 दिवस जातीलच. पण मित्रांनो या माळामध्ये आज पूर्णपणे आमची आवणी होणार आहे. तर आमचा आज चांगला खुशीचा दिवस आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता ना मला भरपूर भूक लागली, म्हणजे नाश्ता नाही केला, आम्ही तसंच चालू होतो. तर आम्ही ठरवलं होतं की माळात जाऊनच नाश्ता करणार आहोत. तर आता नाश्ता करायची तयारी चालली आमची. ठीक आहे मित्रांनो. सगळ्यात आधी नाश्ता करणार, त्याच्यानंतर जाणार. ठीक आहे. तुम्ही पण या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत जोडून राहा, म्हणजे तुम्हाला पण आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आमची शेतं, तसेच आम्ही जे भात लावणार ते आणि आमची आज आवणी होणार आहे ते. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो हे बघा, हे असतं आमचं नाश्ता. त्याच्यामध्ये मला वाटतं बोंबील बटाटा आहे आणि याच्यामध्ये उडदाचं पीठ आहे वाटतं. आणि मित्रांनो मला ना उडदाचं पीठ भरपूर आवडतं खायला, म्हणजे खूपच आवडतं, माझा फेवरेट आहे ते. हे बघा मित्रांनो असं उडदाचं पीठ असतं, ते माझं फेवरेट आहे. मला एक वेळेला चिकन आणि मच्छी समोर ठेवली ना आणि याला समोर ठेवलं तर मी यालाच निवडेल, कारण की माझा फेवरेट आहे. तर आता ताटं वगैरे आणलीत. ते काय आहे ते चटणी आहे. बघा कसं एकदम हिरवेगार चटणी आहे मिरच्यांची. ही बघा मित्रांनो आमच्या शेतावरची गरिबाची झोपडी. बघा कशी आहे, आमच्या आई बापांनी बनवून ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून आम्हाला बाहेर बसून न जेवता म्हणून अशी आम्ही ह्याला सोय करून ठेवलेली आहे. नाहीतर आम्हाला भर पावसामध्ये बाहेर जेवायला लागत होतं, कधी माळामध्ये कामाला जर समजा बोलवलं त्यांनी तर असं. म्हणून हे चांगलं उत्तम प्रतीचे त्यांनी करून ठेवलेले आहे. चांगलं आहे ते, एवढं वाईट नाही आहे.
तर मित्रांनो आता जेवणानंतर ना आपण शेताकडे जाणार आहोत. ठीक आहे, आमची आई शिना तिकडे मूठ खायला लागलेत आणि मूठ झालेत ऑलरेडी. ठीक आहे, आता फक्त जेवून तिकडे जायचं आहे. ठीक आहे, आता जेवूया थोड्या ते जेवतानंतर. तर मित्रांनो आता आमचा दोघांचा पण दाबून नाश्ता झालेला आहे. आता मित्रांनो काम पण तसंच आहे. आता जाऊया त्या पलीकडे, तिथे एक शेत आहे, तिथं आता भात लावायला सुरुवात करणार आम्ही. ठीक आहे, चला. जर तुम्ही मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, हे उडीद लावला आहे आणि तुम्हाला इकडे दिसत असेल छोटे छोटे जे आहेत ना हे मित्रांनो माठ भाजी आहे. सॉरी, माठ भाजी ना मित्रांनो, भेंडे आहेत आणि चवळी लावलीत आम्ही मित्रांनो इकडे. आणि या साईडला पण मित्रांनो इकडे जे दिसतात ना तुम्हाला ह्या छोट्या छोट्या इकडे मित्रांनो ह्या चवळे आहेत. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही कारले पण पेरले होते पण कारले झाले नाही. आणि तुम्हाला हे दिसत असेल मित्रांनो हे जे आहेत ना इकडे आम्ही तूर पेरले मित्रांनो, पण ते आता व्यवस्थित दिसत नाही कारण की ते छोटे आहेत. हे बघा मित्रांनो, तूर पण मस्त झाले. आणि इकडे उडीद आहे, उडीद आणि खुरसाणी असा मिक्स पेरलेला आहेत आम्ही याच्यामध्ये. आणि इकडे मित्रांनो आम्ही भात लावलं होतं, ते रोप होतं याच्यामध्ये. आणि ते दिसत असेल ना मित्रांनो तिकडे, ते आम्ही नागली लावले तिकडे. म्हणजे मित्रांनो नागली लावले, उडीद पिरला आणि तुरी पण पिरलेत. असे आम्ही मिक्स भरपूर काय काय पिरलेलं आहे त्याच्यामध्ये शेतामध्ये, सॉरी आपल्या माळामध्ये. तर ते आता थोडं लहान असल्यामुळे ना तुम्हाला ते व्यवस्थित दाखवता येत नाही. पुढच्या महिन्यात मित्रांनो आम्ही पुन्हा ह्याच्यावर एक मस्त व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस मित्रांनो हे सगळीकडे हिरवगार राहणार आहे आणि एकदम उत्तम प्रतीचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मगाशी बोलत होतो ना ते ही दुसरी झोपडी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आमचे आजोबा असतील. याच्यामध्ये बघा इथं समोरच आजोबा बसलेला आहे. तर आता इथं समोरच आहे ते शेत. एकच शेत राहिलं मित्रांनो, एक शेत लावलं आहे की आम्हाला सुट्टी भेटेल आणि मग आम्ही इथून घरी जाणार. कदाचित मित्रांनो आज मी मासे पकडायला जाणार. जर बघूया किती टाईम होतो इथे लावायला. मला जर 2-2:30 वाजेपर्यंत जर लावायला झालं ना, जमलं ना, तर मासे पण पकडायला आज चान्स आहे आम्हाला. म्हणजे मी जाणार मासे पकडायला. ठीक आहे, सगळीकडे हिरवंगार झालं आहे आणि एकदम उत्तम प्रतीचा जो निसर्ग आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो तो पावसाळ्यात बघायला मिळतो. इथं समोरच एक शेत होतं मित्रांनो, ते पण लावून झालेलं आहे आमचं. मित्रांनो हे बघा, हेच ते शेत आहे जे आज आम्हाला लावायचं आहे. तुम्ही बघू शकता भरपूर मोठं शेत आहे ते. आणि आम्ही 4च माणसं आहोत. तर बघूया किती टायमात लावून होतं आहे ते. पण ते भरपूर पाणी असल्यामुळे आम्हाला ना थोडंसं अडचण येऊ शकते लावायला. कारण की 2 दिवसामध्ये एवढा पाऊस पडला आहे ना आमच्या गावामध्ये, म्हणजे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खूपच मुसळधार पाऊस होता मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल. मग आता हे लावून कधी होईल माहिती नाही, पण हेच आहे ते शेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या राबामध्ये माझे आई बाबा आधीच मूठ करायला लागलेत. हे बघा एवढे बूट त्यांनी करून ठेवलेत जेणेकरून ते आम्हाला शेतामध्ये लावायला मिळतील आता. ठीक आहे मित्रांनो, ते सर्व मूठ जे आहेत ना हे आता उचलून ते या शेतामध्ये न्यावे लागतील. आणि स्पेशली आम्ही आज भात लावण्यासाठीच आलो आहे, कारण की आम्हाला ना मित्रांनो भात खाण्याला जमत नाही. जेव्हा पण भात खायला जातो ना मित्रांनो खूप कंटाळा येतो. आणि म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये रसच नाही. म्हणजे लावायला ना मित्रांनो हौस आहे आम्हाला, पण खाण्याला मित्रांनो सांगितलं ना काय भरपूर कंटाळा येतो. म्हणून मित्रांनो आम्ही आज स्पेशली दोघेजण भातच लावायला आलो आहे. ठीक आहे, भरपूर काम आहे मित्रांनो. आज एवढं मोठं शेत लावायला दिलं आहे आम्हाला दोघांनाच. मला वाटलं की 3-4 माणसं असतील, तर कोणच नाही आहे मित्रांनो. आम्ही दोघंच, मी आणि माझी बायको.
तर मित्रांनो, आमच्या इकडं आल्यावर थोडंसे फसवणूक झालेली आहे, कारण की आई बाबा सांगत होते आमचे की माणसं आहेत म्हणून तुम्ही पण या लवकर लवकर भात लावूया आपण. पण जेव्हा इथं आलो ना मित्रांनो, तेव्हा इथं कोणच नाही आहे, कारण की जी माणसं सांगितली होती ना त्यांनी फसवलं, ते आलीच नाही कामावरती. मग आता झालं आहे असं, मूठ पण आहेत आणि आम्ही इकडे दोघेच आहोत. म्हणून तुम्हाला दाखवलं ना मित्रांनो, हे सर्व जे शेत आहे ना, हे सर्व शेत आम्हाला आता दोघांनाच लावायचं आहे. ठीक आहे ना मित्रांनो. तर आज जे खायला आहे ना ते पूर्ण जिरून जाईल असं वाटतं मला, कारण की कमरेचा काटा नीट होणार आहे आता. आता आम्हाला फक्त दोघांना शेत लावायचं आहे. बघूया आता आम्हाला दोघांना आज लावणी करता येते की नाही, पण आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करणार की हे पूर्ण जे शेत आहे ना हे आम्हाला आज लावायचंच आहे. ठीक आहे ना. आणि मित्रांनो, चांगली गोष्ट ही आहे की पाऊस पण पूर्ण उघडलेला आहे आणि काम पण पटापट होण्याची चान्सेस म्हणजे शक्यता जास्त वाटतात. आणि भर पावसात मित्रांनो ना शेतामधली कामं करायला ना खूपच कंटाळा येतो आणि काम पण फास्ट होत नाही. म्हणून पाऊस उघडा असला ना की सर्व कामं करायला एक जी आवड असते ती वेगळीच असते है ना. तर आता आई आलेली आहे आमच्या सोबतीला, जेणेकरून आम्हाला लवकर लवकर भात लावता येईल. तर आई आता आले आमच्यासोबत मदतीला. पण मित्रांनो, या शेतामध्ये ना भरपूर पाण्याचा जो थर आहे ना तो वाढलेला आहे. म्हणजे मला वाटतं थोडंसं आम्हाला पाणी फोडून द्यावं लागेल, कारण की मित्रांनो ना याच्यामध्ये जे मूठ लावतो ना आम्ही, भात लावतो ना, ते पूर्णपणे पाण्याने बुडते आणि काहीच ते समजतच नाही. म्हणजे जो आपण लावतो ना ते जूड काहीच समजत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी फोडून द्यावं लागेल. आणि मला वाटतं भरपूर टाईम होईल आम्हाला, जवळजवळ 2-2:30 वाजता आम्ही हे करणार होतो आज जावणी, पण माणसं नसल्यामुळे मला वाटतं 4 पण किंवा 5 पण वाजायला बसलेत. आणि जर पाऊस आला ना मित्रांनो, तर आजची जी आवणी आहे ना आमची ही उद्यावर जाऊ शकते है ना. तर फायनली मित्रांनो, आत्ता आम्ही लावायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता काम कर माझी बायको भात लावायला आले आणि आता मलाही याच्यामध्ये उतरावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, शेतामध्ये ना भरपूर पाणी आहे. हे बघा, एवढे नळाला पाणी लागते आणि जे आम्ही लावतो आहे ना ते काही समजत नाही आहे. म्हणजे मलाच वाटतं पाणी भरपूर आहे ना, थोडंसं आम्ही फोडून पण दिले, पण ते जोपर्यंत आटत नाही ना तोपर्यंत ते असंच लावावं लागेल. फायनली लावायला सुरुवात केली. मित्रांनो, भरपूर पाणी आहे, काय लावलं आहे काय समजतच नाही आहे. भरपूर पाणी आहे म्हणजे. तर मित्रांनो, भरपूर पाऊस सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही सकाळपासून भात लावत होतो, तर एवढाच ते भात कोपरा दिसतो, एवढाच कोपरा राहिलेला आहे. आणि मित्रांनो ना, आता जे आम्ही बूट खाल्ले होते ना भाताचे ते पूर्णपणे संपलेले आहेत. म्हणून आता मला वाटतं की हे जे हा जो पट्टा दिसतो ना, हा पट्टा आम्हाला उद्याच लावावा लागेल, कारण की जेवढे मूठ होते ते सर्व संपलेले आहेत. आणि ऑलमोस्ट सगळं झालं भात लावून मित्रांनो. पण जी आवणी होती मित्रांनो, ती आवणी आज थांबलेली आहे, कारण की सगळे मूठ संपलेले आहेत आमचे आणि पाऊस पण भरपूर सुरू झालेला आहे. म्हणून आता थोडासा आम्हाला खालायला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच एका नवीन विषयावरती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तुमची काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो.